ते आपण ज्यांनी उच्च कोटीचं प्रदर्शन केलं, ज्या टीमकडे सचिन सारखा एक दिग्गज खेळाडू आहे, दहीगाव टीम मात्र इथं पाहतोय नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय सलामी जोडी खेळपट्टीवर आहे. सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण आदर्श चषक 2023-24 हा देखणं आणि सुसज्ज असं आयोजन. सलामी जोडी खेळपट्टीवर स्ट्राईकला असेल हेमंत, नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण समीर. टाइम इथं मात्र लावले जाते. ठीक पाहतोय की आपण संध्याकाळचे जवळपास 4:30 पहिला चेंडू, पहिले 4 षटकं 20 मिनिटात टाकणं गरजेचं आहे. तर पहिला चेंडू राईट मोर द विकेट. पहिल्या चेंडूवर चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण कव्हर पॉईंटला अतिशय वेगात एक सिंगल. चांगला खेळ पाहायला मिळाला पहिल्या चेंडूवर. पहिला पण चांगला फटका होता, चांगलं क्षेत्ररक्षण, अतिशय वेगात एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करताना. शेवटचे 2 दिवस पाहतोय पण डे नाईट ही स्पर्धा असेल आणि खास दादाच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की या स्पर्धेमध्ये मुरबाड तालुक्यामध्ये पहिल्या वेळेस ठाणे विपक्ष रायगड सामना रंगणार आहे 2 तारखेला. उच्च कोटीचं प्रदर्शन आणि खास ज्यांचं भरपूर प्रेम असे श्यामदादा पाहतोय की वैभवदादा यांच्या सोबत आहेत. तिसई केबलच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्रामध्ये थेट प्रेक्षेपण आपण पाहतोय. एक दिलदार व्यक्तिमत्व, मनाचे राजे. यावेळेस पाहता चांगला चेंडू होता, मोठा फार करण्याचा प्रयत्न, गिरी चेंडू कुठं ब्रश झाले पाहावं लागेल. अतिशय वेगात प्रत्येक सिंगल, बॅटला हलकासा स्पर्श झाला होता. एक धावीने आता मात्र पाहतोय की दोन्ही बॅटरनी आपलं खातं उघडलं. टीमची धावसंख्या 2 बिनबाद. पॅक क्राऊड पाहतोय आपण. उद्या या स्पर्धेमध्ये आपल्याच होम ग्राउंडर आदर्श क्रिकेट संघ धानिवली केकेची बॉलिंग पाहायला विसरू नका. लाजवाब पांड्याची बॅटिंग, म्हणजेच ऐकून जर विचार केला आपण मजबूत संघ आहे. यावेळेस पात्र खोलटप्याचे चेंडू पण धीम्या गतीचा वाईड यॉर्कर चेंडू होता. फ्रंट फुटला येऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. अप्रतिम सुरुवात पाहतोय. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज मारा करतोय कल्पेश, प्रभावशाली गोलंदाज याच्या दिवसामध्ये. सूर्याची किरण तिरपी होताना धीम्या गतीने वारे वाहताना पाहतोय आपण. शेवटचा सामना कोण जिंकेल आणि कोण क्वालिफायर होईल. गोलंदाज सज्ज होताना परत कल्पेश. यावेळेस पाहता त्या लेंथवर चेंडू, अतिशय छान गोलंदाजी करताना इथं मात्र पाहतोय आपण जबरदस्त बॉलिंग अटॅक. फक्त धावा येते इथं मात्र पाहतोय 2 निर्धाव. जबरदस्त चमकदार कामगिरी बॉलिंगच्या माध्यमातून. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय दहीगाव टीमच्या बाजूनं. आणि यावेळेस पाहता अराउंड झाले एक डावी यष्टी वाकवली आणि पहिला धक्का बसलाय. वाकवली दांडी गुल. पहिला धक्का बटलाय. धीमी आणि संत सुरुवात. मी तर म्हणते की कासव गतीनं सुरुवात आहे. आता मात्र सशासारखं टुनक टुनक झेपावत धावसंख्या वाढवावी लागेल. क्रमांक 3 वर अजून एक चांगला बॅटर, पण आजच्या दिवसामध्ये या बॅटरचं चांगलं प्रदर्शन पाहिलं नाही आपण. मयूर होतोय, चांगली बॅटिंग करावी लागेल. नॉन स्ट्रायकर बॅटर पाहतोय आपण. अजून सलामीचा बॅटर आहे समीर. सामन्याचा पुरस्कार त्यांनी सुद्धा घेतलेला आहे, पण इथं मात्र संघ अडचणीत आलाय. यावेळेस पाहता बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न होता. अतिशय वेगात एक चोरटी धाव. थोडा खराब होता, पण बॅकअप चांगलं पाहतोय आपण. तर षटकाची समाप्ती काय अप्रतिम षटक हाताळलं. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरेख मारा पाहतोय आपण. एक गडी बाद केला, कम खर्चीला और फुल चर्चीला. चला टीम मीटिंग कमी घ्यानंतर बॅटिंग आपल्याला करायचंय. पुन्हा आयोजक कमिटीचे मेंबर पाहतोय आपण चर्चा करताना. अजून कशा प्रकारे नवीन स्वरूप या स्पर्धेला देता येईल. निवृत्ती भोईर दादा त्यांच्या समेत पाहतोय की आपण समीर भोईर, सोमनाथ भोईर, गिरीश दादा भोईर. उद्या त्यांचं पण आपण बॅटिंगचं प्रदर्शन पाहणार आहोत. तर व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि टेमगाव अँड्या टोकाकडनं पाहतोय की P2 म्हणजेच पॉवर प्लेचं दुसरं षटक कोणाकडे सोपवतोय टीमचा कॅप्टन. जगन सुद्धा एक चांगला ऑलराऊंडर.
क्षेत्ररक्षणचं व्यूहरचना पाहूया आपण कशा प्रकारे लावल्या गेलं. पॉईंट सोबत कव्हर पॉईंट पाहतोय आपण. मिड ऑफला एक क्षेत्ररक्षक आहे, त्यानंतर शॉर्ट थर्डमॅन. ऑनसाईडकडे जर पाहिलं मिड विकेट सर्कलच्या आतमध्ये आणि एक फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये. आता मात्र 3 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर. पहिला चेंडूवर चांगला प्रहार आहे, क्लास फटका आहे, लॉक स्वीप, स्क्वेअर बाउंड्री लाईनच्या बाहेर दणदणीत चौकार. अतिशय क्लास फटका पाहिला आपण. जसा वेग तसाच फटका आणि अतिशय वेगात. ओ यावेळेस पात्र हा फटका हवेत आहे. फटका फटलाय काय पाहायचंय. मिड विकेट सर्कलच्या आतमध्ये क्षेत्रात उभा आहे. परतीचा प्रवास करताना आता मात्र विकेट क्रमांक पाहतोय दुसरा डगआउट मध्ये. गावाचं खूप मोठं नेतृत्व. निश्चित लोकप्रिय आमदार अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जी छाप आहे असे सन्माननीय गणपती शेठ गायकवाड यांचे चिरंजीव सध्या पाहतोय आपण. वैभव शेठ गायकवाड साहेब यांना व्यासपीठावर. याच पात्र टर्न केलंय. मिड विकेट सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहे. हे चांगलं क्षेत्ररक्षण. त्यापूर्वी मात्र एकच सिंगल इथे मात्र कंप्लीट होताना पाहतोय. टीमची धावसंख्या आता मात्र परत तो जीव कासव गतीने पुढे सरकते. एक धावेनी धावसंख्या 8. 2 गडीच्या मोबदल्यामध्ये. नाणेफेकीचा कौल दहीगाव टीमच्या बाजून गेला होता आणि तो निर्णय मात्र सावरतो ठरवलाय पहिल्या षटकामध्ये. ज्या प्रकारे अचूक टप्प्यावर टिचून मारा केला. नवीन बॅटर पाहतोय मयूर. यावेळेस मात्र ऑन ड्राईप छोट्या बॅकीचा वापर केला. माहिती आहे दूर क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी. एक धावेने तुम्ही 50 किंवा 60चा आकडा पार करणार नाहीये. आणि जर विचार केला आपण दहीगाव टीमची बॅटिंग ऑर्डर खूप मजबूत आहे. या टीमच्या अगेन्स्ट तुम्हाला 5 षटकामध्ये 55 किंवा 60 पर्यंत मजल मारावी लागेल. येणाऱ्या बॅटरमध्ये जर पाहिलं आपण पवाले टीमचा सनी बाकी आहे, महेंद्र बाकी आहे आणि प्रमोद एक अतिशय चांगले बॅटर अजून खेळाडू कक्षामध्ये सुरक्षित. तो क्षेत्ररक्षण कायम कुठल्याही प्रकारे परिवर्तन नाही आहे. त्याच प्रकारे मारा करेल तर मात्र गोलंदाज जगन. याच पात्र हा शॉट चांगला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट कटचा फटका. अतिशय वेगात चेंडू निघून जाईल. बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय हा सनसनीत खणखणीत तुफानी चौकार. डीजेच्या माध्यमातून धुवून आपण ऐकतात डीजे आकाश म्हात्रे. याच पात्र हा अडवॅटने फटका आहे. मिड विकेटकडे ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण लावल्या गेलेले त्या प्रकारे इथं मात्र मारा केला जातोय. कौतुक करावं लागेल टीमच्या कॅप्टनचं आणि गोलंदाजाचं. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर जर विचार केला आपण पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये हवी तशी धावसंख्या इथं मात्र उभी करता आली नाही. प्रति षटकामागे पाहतोय 7 धावाची सरासरी आहे. 2 गडी बाद झाले फक्त आणि फक्त 14 2 षटकाच्या समाप्तीनंतर. थेट प्रेक्षेपण 10 क्लिकच्या माध्यमातून एकच चर्चा आणि निश्चित नो डाऊट हे आम्ही पहिल्या दिवसापासून उल्लेख करतोय की आदर्श चषकचं ठाणे जिल्ह्यामध्ये टॉप 10 मध्ये नाव का घेतलं जातोय. खूप चांगलं आयोजन पाहतोय आपण. एक गाव एक गट ग्रामीणमध्ये टॉप 10चा हा आयोजन पाहतोय. शेवटचे 2 दिवस ठाणे ग्रामीण एक गाव एक गट ओपनचे संघ असतील. खूप मोठे मोठे खेळाडू. सर्वात महत्त्वाचा म्हणजे 2 तारीखला आपण एक प्रेक्षणीय लढत पाहणार आहोत. मुरबाड तालुक्यामध्ये पहिल्याच वेळेस रायगड विपक्ष पाहतोय आपण. ठाणे एकीकडे भावेश पवार प्राऊड ऑफ भिवंडी तर दुसरीकडे टेनिस क्रिकेटचा राजा खेळाडू विश्वजित ठाकूर.
तर निश्चित गोलंदाजीमध्ये कुठल्या प्रकारे परिवर्तन नाही आहे. आपल्या कोट्यातला शेवटचा आणि टीमच्या माध्यमातून कल्पेश पाहतोय की आपण दुसरं षटक समोर बॅटर खेळण्यासाठी पाहतोय. मयूर चौधरी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आता मात्र विखुरलेले क्षेत्ररक्षण 4 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये सिंगल धावा रोखण्यासाठी पहिल्या चेंडूवर तगडा प्रहार करण्याचा प्रश्न विचारला गेला पण अपील फेटाळून लावताना पाहतो आपण थायपॅडचा वापर चेंडू लागला होता त्यामुळे ही अपील फेटाळून लावताना पंच जेपी पॅनल एक जबरदस्त पॅनल म्हणून ज्याचं वर्णन आम्ही करतोय. अखंड महाराष्ट्रामध्ये टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून खूप मोठी मागणी आहे. निश्चित येणाऱ्या काही दिवसामध्ये थेट नांदेड इथं हेमंत सर जाईल. मराठवाडा नांदेड गोलंदाज सज्ज होताना परत चांगली सुरुवात कल्पेशच्या माध्यमातून राईट अमोर विकेट. यावेळेस पाहता परत एकदा डोळे बंद करून फक्त आपण स्वप्न पाहू शकता आणि डोळे बंद करून फटकेबाजी करू शकत नाहीये. त्याचाच फायदा घेताना कल्पेशची जबरदस्त कामगिरी. पहिल्या षटकामध्ये काय जबरदस्त तिकट मारा केला पाहतोय. 3 धावा खर्च, एक बहुमूल्य विकेट प्राप्त केला आणि तोच बॉलिंगचा अटॅक आता मात्र कायम आहे. पहिल्या 2 चेंडूवर कुठली धाव नाहीये. यावेळेस पात्र बाहेर होता चेंडू टॅप केले पाहतोय आपण. एक्स्ट्रा कव्हरकडे चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हल होते आणि तब्बल 30 चेंडूवर मात्र स्ट्राईक रोटेट पाहायला मिळते. 30 षटक प्रगतीपथावर धावसंख्या फक्त 15 पाहतोय. इथून तुम्ही 50 पर्यंत मजा मारू शकत नाही. तुम्हाला आक्रमण करावं लागेल. आक्रमण करणं गरजेचं आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये आदर्श क्रिकेट संघ दानिवलीची आणबाण शान एक खूप मोठं ऑलराऊंडर पांडे आमच्या सोबत आहे. उद्या त्यांचा खेळ कशा प्रकारे राहील हे पाहणं योग्य राहील. आपल्या घरच्या पाठी राख्यासमोर जेव्हा कुठलाही संघ खेळतो आत्मविश्वास खूप वाढलेला असतो पण ते उद्या समजेल. गोलंदाज सज्ज होताना परत सुरेख अचूक टप्प्यावर मारा पाहतोय. जबरदस्त कामगिरी या षटकामध्ये सुद्धा कल्पेशच्या माध्यमातून. यावेळेस केडीके कडक 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 फेकून देतोय चेंडूला मिड विकेटच्या वरतून. षटकार. क्या बात आहे, क्या बात आहे. निश्चित जेव्हा मॅडमचा पुरस्कार पटकावला होता तेव्हा ओपनिंग घेतली तेव्हा सांगितलं की हा मैदान माझ्यासाठी लकी आहे. समीर पवारच्या बॅटमधून पॉवरफुल फटका होता. खूप लांब पल्ल्याचा हा षटकार आणि परत एकदा आपल्या टीमसाठी धावून येतोय समीर पवार. ग्रेट बॅटिंग. पण यावेळेस पाहता चुकीचा फटका. चेंडूला बघितलं नाही, दुरून बॅट फिरवण्याचा प्रयत्न होता. निश्चित नशिबाचा त्याच्याकडे चेंडूने कुठल्या प्रकारे स्पर्श घेतला नाही बॅटचा आणि विकेट किपरच्या हातामध्ये. धावसंख्या आता मात्र 21. 30 षटक प्रगतीपथावर. तरी चांगली बॉलिंग पाहतोय आपण. कल्पेशची षटकार दिल्यात मात्र गतीमध्ये परिवर्तन करतोय. टप्पापण्यात थोडासा चेंडू आतमध्ये येणारा होता. 7 धावा आतापर्यंत खर्च करतोय 5 चेंडूमध्ये. विकेट जरी प्राप्त केला तरी पण धावगतीवर ब्रेक लावलाय. एक मोठं गतिरोधक लावलंय. याच पाहता फ्लिकचा फटका अप्रतिम अफलातून एका टप्प्याने चेंडू मात्र सीमा पार आलाय. अजून एक खणखणीत चौकार. आपल्यामध्ये उपस्थित सन्मानी आपले वैभव सेठ गणपत सेठ गायकवाड साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. साहेब या आम्ही आपला हा हेतूची सन्मान करू इच्छितो. आमच्या ग्रामस्थांच्या वतीने मी विनंती करतो श्यामजी भोईर साहेबांना आपण आपल्या शुभ हस्ते हा मोठा मेगा सन्मान करावा आपल्या साहेबांचा. साहेबांची कीर्ती महान आहे. वडिलांच्या जवळपास लगोपाठचे 3 हॅट्रिक्स संपादन केलेले गणपत सेठ गायकवाड ज्यांचं कार्य आणि त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून हे व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलं. अनेक वर्ष आपल्याशी जोडलेले गेलेले आहेत या धानिवलीशी. जे आपले वैभव सेठ गायकवाड आपल्यामध्ये उपस्थित ज्यांचा आपण येतोही सन्मान घेतोय. माईची उपदार शाळ प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि सर्व जे आठवण म्हणून सन्मानचिन्ह देत असताना श्यामजी भोईर आमच्या मंडळाच्या वतीने. पिसाई केबलचे मालक खूप काय बोलण्यासारखे साहेबांबद्दल बोलेन मॅच सुरू असताना बोलेन. अक्षरशः साहेबांचा वाढदिवस सुद्धा माहिती आहे, हरकत नाहीये. आपण पाहतोय स्क्रीनवरती वैभव सेठ गायकवाड यांच्या सोबतीला आपले भाऊसाहेब
मोठा झालेला आहे. सोनियासारखा दिवस या सोन्यासारख्या माणसांमुळे आपल्याला नक्कीच या ठिकाणी शेवटची 2 हाणामारीचे षटक परत एकदा चांगलं षटक हाताळलं गेलं कल्पेशच्या माध्यमातून. तर बॉलर सुनील पहिला चेंडू लाईन चुकीची दुनिया समांतर रेषेत वाईटचा इशारा होते. धावसंख्येत बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या 26. इथून मात्र किमान 20 ते 25 धावा येणं गरजेचं आहे. अजून समीर मात्र खेळपट्टीवर आहे. चांगली बॅटिंग करतोय. 5 चेंडूचा सामना केले. 12 धावसंख्येवर बॅटिंग करताना एक षटकार आणि एक चौकार त्याच्या बॅटमधून आलेला आहे. यावेळेस पात्र हा फटका उंच जास्त आहे, लांबी कमी, चेंडू खाली क्षेत्ररक्षकाला संधी मिळाली येण्याची. परतीचा प्रवास करताना आता मात्र अजून एक बॅटर वेळ मिळाली होती चेंडू खाली येण्याची आणि एक अप्रतिम झेल कंप्लीट केलं. आता मात्र प्रमोद आणि ही जोडी षटकार किंग म्हणजे ज्याची ओळख आहे या टीमचे 2 धाकड बॅटर. दोन्ही टीमचं आजच्या दिवसभरामध्ये खूप चांगलं उच्च कोटीचं प्रदर्शन पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवर मात्र वाईट त्यानंतर विकेट प्राप्त करतोय गोलंदाज सुनील. आता कव्हर पॉईंटला एक क्षेत्ररक्षक. चांगला चेंडू अप्रतिम सफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न लय मिळाली इथे मात्र सुनील या बॉलरला. प्रमोदकडे क्षमता आहे पण ती आता मात्र सिद्ध करावी लागेल. धावपलकावर धावा एवढ्या चांगल्या नाही तर प्रतिस्पर्धी टीमची बॅटिंग ऑर्डर खूप मजबूत आहे. दहीगाव टीमचं उच्च कोटीचं प्रदर्शन आजच्या दिवसामध्ये प्रत्येक सामने रंगतदार पाहायला मिळाले आजच्या दिवसामध्ये. यावेळेस पाहता सरळ बॅटने हा फटका स्टँड अँड डिलिव्हर उच्च कोटीचा आलाय हा षटकार. काय क्लास फटका पाहिला आपण. जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन पाहतोय. प्रमोद आल्या पावली मात्र हा षटकार वसूल करतोय स्टँड अँड डिलिव्हर. गोलंदाज परत सज्ज होताना यावेळेस पात्र हा फटका हवेत आहे. चेंडूखाली क्षेत्ररक्षक मी तर म्हणेन की चांगलं क्षेत्ररक्षण निश्चित काही धावा वाचवतो टीमसाठी. धावसंख्येत बदल पाहतोय आता. धावसंख्या पुढे सरकते ती अतिशय वेगात 33-3. आठवण झाली परत एकदा ख्रिस गेलची षटकार किंग. चौथे षटक प्रगतीपथावर त्यानंतर मात्र शेवटचं षटक राहील आणि पहिल्या इनिंगची समाप्ती. या स्पर्धा पाहतोय की आपण ऑफ ड्राईव्ह लॉंग ऑफ बाउंड्री लाईनकडे चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हलिंग करतोय. फंबलिंग पाहायला मिळालं त्या संधीचं सोडणं करताना अतिशय वेगात या 2 रन्स. 5 षटकाचा सामना आहे. चौथं षटक प्रगतीपथावर. आता मात्र एक चांगली धावसंख्या उभी करताना पाहतोय आपण. धावसंख्येत भर धावसंख्या 35. समीर पवार चांगली बॅटिंग करतोय. एक जबरदस्त कडक बॅटर म्हणजे ओळख आहे या टीम मध्ये आणि त्याच्यासाठी हा लक्की मैदान. या स्पर्धा पुलचा फटका टायमिंग परफेक्ट नाहीये. शक्ती नव्हती फटक्यामध्ये. टर्न केला होता फक्त चेंडूला मिडविकेट क्षेत्राकडे आणि इथं मात्र फक्त आणि फक्त एक आणि आता मात्र थोडीशी चुकी पाहायला मिळते. पोहोचणार की नाही पण सहज या 2 धावा इथं मात्र कंप्लीट होताना आपण पाहतोय. आता मात्र बराच वेळ उशीर केला आणि त्यानंतर मात्र पंचांनी सांगितलं की चेक करायचे. तिसऱ्या पंचाकडे मागणी पाहतोय आपण. धन्यवाद. थँक्यू सर. आपण बोलतोय पुन्हा व्यासपीठाकडे. आपले सन्माननीय भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस साहेब आपल्यावर उपस्थित आहेत. जयवंत कराळे साहेबांना आपण या ठिकाणी येतोही सन्मानित करतोय मंडळाच्या वतीने. साहेब या आणि आपण हा सन्मान स्वीकारावा मंडळाच्या वतीने. आपण आलात. भारतीय जनता पक्षाचे जयवंत कराळे साहेब यांचा येतोही सन्मान करतील आपले
आयोजक मधील वामनजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते पण करूया आपल्या या स्वागत कक्षामध्ये यथोचित सन्मान माईची उपदार भगवी out. शाल प्रदान होत असताना जयवंतजी काळे साहेबांना ज्यांनी सुंदर मनोगत सुद्धा व्यक्त केलं आणि तरुण खेळाडूंना तरुण पिढीला योग्य मार्गदर्शन हवं तसं सुद्धा केलं. आपल्या जुन्या आठवणी सांगितल्या ह्या मैदानाच्या बद्दल गावाबद्दलचे ते आपले जयवंतजी कराळे साहेब आपण पाहिलं ज्यांना आपल्या स्क्रीनवर. थँक्यू सो मच. ओव्हर टू यू सर. निश्चितच टीमचा रिव्ह्यू होता हे माहिती देताना पाहतोय आपण. तर 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण धावफलकावर 3:37. आता मात्र अंतिम षटक. हॅलो. तर अंतिम षटक टाकण्यासाठी कोणाला पाचारण करेल पाहतोय आपण. राजकुमारनी एक क्लोज सामना जिंकून दिला होता. बॉलिंग करताना नो डाऊट तोच राजकुमार येतोय आणि त्या सामन्यातला राजकुमार बनला होता आपल्या टीमसाठी. त्यांच्याकडे एक परत मोठी जबाबदारी. त्यांनी चांगलं माझ्यावर दबाव होता जेव्हा मनोज कारवेसरांनी त्यांची ओपनिंग घेतली होती आणि प्रेशरमध्ये जो चांगली गोलंदाजी करतो तो महान गोलंदाज असतोय. आता मात्र समोर खेळण्यासाठी प्रमोदच्या बॅटमधून एक षटकार आले. 3 चेंडूमध्ये 7 या धावसंख्येवर अंतिम षटक प्रगतीपथावर. राईट ऑन द विकेट सज्ज होताना पहिल्या चेंडूवर हा प्रहार फुल पॉवरफुल आणि सक्सेसफुल. ग्रेट शॉट. 6 काय क्लास फटका पाहिला आपण. एवढा लहान चेंडू होता बनवलं त्याला आणि आठवण झाली भारतीय टीमचा संगणक पुलची फटकी लिहिली आहे खेळणारा रोहित शर्माची. त्या अंदाजामध्ये मेडविकेटच्या वरतून फेकून दिले चेंडूला षटकारी मात्र एक जबरदस्त सुरुवात. म्हणतात ना कुठल्या कार्याची सुरुवात जर अप्रतिम गोड झाली तर त्याचा शेवट सुद्धा गोड होतोय. या षटकामध्ये किती धावा पटका होतोय बॅटर. यावेळेस टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय. कधी कधी अँगलकडून होतात गोल्डन स्पॉटच्या आसपास जवळपास चेंडूचा टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय. छान वापसी करताना त्या मात्र राजकुमार. धावसंख्या पाहतोय धावफलकावर 43. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना आपण पाहतोय. मॅच चेंडू आलेला आहे. निश्चित येणारे 4 चेंडू 60 पर्यंत मजल मारेल की 50च्या आतमध्ये थांबवेल. राजकुमार सज्ज होताना अप्रतिम. परत एकदा चेंडू होता पाहतोय आपण. बीट झाला बॅटर बीट होतोय. यष्टीरक्षक स्ट्राईक रोटेट करण्याची संधी. बाईच्या स्वरूपात एक सिंगल मिळते. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या 44. 3 चेंडूचा खेळ बाकी. षटकार दिल्यानंतर काय सुरेख कमबॅक करतोय राजकुमार. आता मात्र समीर पवार सज्ज होताना खेळण्यासाठी. एक षटकार आणि एक चौकार त्याच्या बॅटमधून आलेला आहे पण हवी तशी बॅटिंग अजून त्याला करता आली नाही. येणारे 3 चेंडू 3 मोठे फटके मारेल काय. याच पात्र हा कडक आहे. परत एकदा मिड विकेटच्या वरतून षटकार.
सामन्यामध्ये एक एक चुकी तुम्हाला खूप महाग ठरू शकतात, कारण की एवढा चांगला बॉल काढला, विकेट किपरने चुकी केली, त्या दरम्यान एक रन बी मिळाला, स्ट्राईक रोटेट झाली, आल्या पावली या चेंडू मात्र एक मोठा प्रहार षटकार वसूल केलाय समीर पवार यांनी. अजून एक हा चेंडू जाईल धानेवली गावामध्ये, लांब लचक पल्ल्याचा हा गगनभेदी षटकार. प्रतिम हा फटका होता आणि असं वाटलं की चेंडू आकाशाकडे गेला आणि टेनिस बॉलला लिंबू बनवलंय एवढा छोटा आकार बनला. जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन. आता मात्र यावेळेस मात्र टप्पा चांगला होता, विकेट किपर परत चुकी करतोय, धाव मिळेल का? एक नाही, धावचित. तर अशा तऱ्हेने पाहतोय की आपण 5 षटकाची समाप्तीचा इशारा येतोय आणि धावफलकावर धावा आहेत त्या इथं मात्र पाहतोय आपण 56 आणि 57 धावाचं एक चांगलं आव्हान उभं केलंय. अशा वातावरणामध्ये या धावा चांगल्या आहेत. थंड वातावरण, हवेचा वेग कमी आणि अशा स्थितीत तुम्हाला या धावा पार करणं थोडंसं कठीण असतोय. थँक्यू. आपल्यामध्ये साहेब रजा घेत असताना साहेबांबद्दल खूप काय बोलायचं होतं, पण साहेबांना वेळ नाहीये, कारण जेव्हा सामना सुरू झाला असता तेव्हा साहेबांबद्दल खूप काय बोलायचं होतं. नो प्रॉब्लेम. साहेब म्हणाले मी पुन्हा येईन. आणि साहेब आपल्यामधून रजा घेत असताना वैभव सेठ साहेब आपण आलात, नक्कीच धन्यवाद. ज्यांचा जन्मदिवस 4 नोव्हेंबर आणि मागचे 2 वर्ष ज्यांनी कोरोनामध्ये जन्मदिवस साजरा नव्हता केला, युवकांना आव्हान केलं होतं की माझ्या जन्मदिवसासाठी कुठल्या प्रकारच्या जाहिराती करू नका, कुठल्या प्रकारचा खर्च करू नका, तोच खर्च तुम्ही गरिबांना वाटा. इतके मोठे विचार असणार हे व्यक्तिमत्व, ज्यांच्यातून मला खूप काय बोलायचं होतं. हरकत नाहीये साहेब, पुन्हा तुम्ही या आणि आपण मस्तपैकी चर्चा करू आणि साहेबांचं सुद्धा आपण मनोगत घेऊ. साहेब आपल्यावर रजा घेत असताना वैभव सेठ गणपत सेठ गायकवाड, तिसाई केबलचे जनक, आधारस्तंभ, अध्यक्ष, ज्यांची तिसाई केबल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचली आणि ज्यांच्या माध्यमातून अनेक स्पर्धा, अनेक इव्हेंट्स, अनेक कार्यक्रम, अनेक सोहळे पूर्णपणे प्रक्षेपित केले जातात, ते तिसाई केबलचे जनक आणि सन्माननीय आमदार साहेब, ज्याने 3 वेळची आमदारकी पटकावली आहे, 15 वर्ष अविरतपणे, ज्यांना कोणी नमवू शकत नाही असे आमदार गणपतशेठ गायकवाड, ज्यांची चिरंजीव आपल्यामधून आज रजा घेत असताना ज्यांना आपण पाहिलं या व्यासपीठावर. तर आपण इनिंगला सुरुवात होत आहे. 57 धावाचं एक चांगलं टार्गेट उभं केलं. परत समीर पवारच्या बॅटमधून चांगले दर्जेदार षटकार पाहिले. षटकाराचा व्यापारी परत बनला आणि या टीमचा हा षटकाराचा व्यापार करणारा खेळाडू आहे. ज्या प्रकारे त्याच्या बॅटमधून या इनिंगमध्ये पाहतो की आपण जवळपास 3 षटकार आणि त्याच खेळीच्या बळावर मात्र एक चांगली धावसंख्या उभी केली. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण करूया बदल आणि या आजच्या दिवसातला शेवटचा सत्रचं समालोचन करण्यासाठी ऐकूया व्हॉइस ऑफ टिटवाला, एक खूप चांगलं व्यक्तिमत्व, आमचे खास मित्र मनोज कारवे सर यांच्या माध्यमातून. येस, धन्यवाद. रिस्पेक्टेड कॉमेंटेटर, पॉवरफुल कॉमेंटेटर असं ज्यांचं नामकरण केलं जातं असे सुनील पवार सर, ठाकूरपाडा भिवंडी, आणि त्यांचा केडीके शॉट नेहमी प्रचलित झाला आहे. भन्नाट त्यांचं ते विश्लेषण असतं षटकारासाठी, आणि जेव्हा ते असतात सोबतीला तेव्हा मजा वेगळीच असते. खूप
खूप मिश्किल व्यक्तिमत्व आहे सुनील पवार, आणि ज्यांचं लागेबंदे सुद्धा जोडले गेलेत या धानिवली गावाशी अनेक वर्षांपासून, जे स्पर्धा कव्हर करतायत आणि त्यांच्या माध्यमातून काही वर्षांपासून मला सुद्धा इथे सुवर्ण संधी मिळते. तसंच वामनजी भोईर असतील, भाऊसाहेब असतील, अभिमन्यू दादा असतील, श्यामजी असतील, या सर्वांनी नक्कीच अनेक वेळा संधी दिली आणि पवार साहेबांच्या सोबतीला त्या संधीचं सोनं करण्याचा हा छोटासा पामराचा प्रयत्न. दरम्यान सन्माननीय महादू गडगे साहेब उद्योगपती माळीनगरचे आले आहेत आपल्यामध्ये. आपलं हार्दिक स्वागत करतोय. हा फुल टॉस पहिला चेंडू, नोचा इशारा आणि दुधात साखर 1+4 फायबर्स. आपल्यामध्ये वैभव सेठ गायकवाड साहेब आले होते, ज्यांचे अनेक इव्हेंट सुद्धा अटेंड केलेत आणि ज्यांनी 2020-2021 मध्ये बर्थडे साजरा केला नव्हता. 4 नोव्हेंबर ज्यांचा बर्थडे, ज्यांच्या वडिलांचं एक स्पीच सुंदर होतं दिबा पाटील साहेबांच्याबद्दल स्पीच, एल्गार भूमिपुत्रांचं असं त्यांचं स्पीच होतं. 5 मिनिट 51 सेकंडचं ते स्पीच आहे ना, तुम्ही ते जर ऐकलं तर अंगावरती शारे उमटतील. इतके छान बोलले होते साहेब त्या स्पीचमध्ये. खूप काय बोलण्यासारखं होतं. फ्रीट होता आणि चाबूक चपराक शॉट, ओ झेलचा प्रयत्न केला होता. जसं साहिलनी प्रयत्न केलेला तसंच हा प्रयत्न केला होता. स्वतःला स्टेज केलं परंतु झेल निसटला आणि चेंडू गेला बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. एल्गार भूमिपुत्रांचा, आणि बघा नाव घेतलं दिबा पाटील साहेबांचं, तिकडेच चेंडू गेला. म्हणून मुंबई एअरपोर्टला, नवी मुंबईला नाव दिलं पाहिजे ते दिबा पाटील साहेबांचं. स्वर्गीय लोकनेते, गरिबांचे कैवारे, ज्याने खूप मोठे प्रयत्न केले, खूप मोठे आंदोलनं केली, त्याच परिसरात हा चेंडू गेला आणि त्याच्याच वरती साहेबांचं ते खूप छान स्पीच आहे एल्गार भूमिपुत्रांचा. टाइम्स ऑफ इंडिया, फोकस इंडिया, टाईमलाईन या सर्वांवरती ते स्पीच आलं होतं आणि चांगला लेख आला होता गणपत सेठ गायकवाडांच्या बद्दल. आणि वैभव सेठ साहेब सुद्धा चांगलं युवा नेतृत्व आहे आणि चांगला फटका लगावतोय. मैदानामध्ये धावांचा सडा होत असताना धो पाऊस पडतोय धावांचा. धावसंख्या पुढे जात असताना वेगाने 17 कथाची घंटी वाजली आहे. प्रतीक बघतोय की कमलाकर पूर्णपणे आगडंब उचलतोय, धावांचा पाऊस पडतोय, ढगफुटी करतोय. दोन काय एकट्याने 17 धावा ठोकल्यात मैदानामध्ये 3 चेंडूंमध्ये. यावेळेला 16 धावा ठोकल्यानंतर हा कट केला, अपर कट कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून जात असताना 1 धाव पूर्ण झाली. 2 धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. सक्सेसफुल रनिंग बीट द विकेट. काय सामना रंगतोय शेवटचा. वैभव सेठ गायकवाड साहेबाला आणि रंगत वाढली, उत्साह वाढला. शेवट आजचा सुद्धा सुंदर गोड झालाय. करडे साहेब आणि वैभव सेठ गायकवाड आपल्या मंचावरती असताना खूप या सामन्याला 4 छान लागले होते. गोलंदाज मयूर आहे, आपण पाहू शकता. प्रतीक आणि कमलाकरची सलामीची जोडी धावांचा पाठलाग करायचा. 57 धावा उभ्या केल्या, अब तक 56. आधीच्या सत्रामध्ये आपण जे पाहिलं पवाले संघाने धावा उभ्या केल्या आणि दहीगाव संघ धावांचा पाठलाग करतोय. क्वालिफायचा मुकाबला हा खोलट टप्प्याचा चेंडू खोदून काढला, आला होता कार्पेट, वेगानं जातोय आणि तितक्याच वेगाने एकाच ऍक्शन मध्ये कव्हर करून फेकी सुद्धा होत असताना सिंगलची प्राप्ती, सिंगल रन मिळते आणि धावसंख्या भालचंद्र भोईर सांगत असताना 20 वर. एकही गडी बाद नाही महत्वाची बाजू आहे या संघाची, तो म्हणजे संघ दहीगाव संघ श्री गणेश दहीगाव विरुद्ध विकास स्पोर्ट्स पवाळे असा सामना रंगतोय मैदानामध्ये. या आजच्या दुसऱ्या दिवसातील शेवटचा सामना. शुक्रवार जरी आहे तरी सुद्धा प्रेक्षकांनी आज आम्हाला अमूल्य साथ दिली आणि उद्या परत सुट्ट्या, त्यानंतर 1 जानेवारी मज्जाच येणार आहे आणि ती मज्जा घेणार आहात तुम्ही ह्या क्रिकेटच्या सामन्याच्या माध्यमातून. क्रिकेटचं खेळाचं हे सौंदर्य, मादक सौंदर्य पाहू शकता. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, वाईड इज लॉंग ऑफ कडे हा सुंदर चौकार, देखणा चौकार. धानिवलीचा पिनकोड नंबर तर नव्हे, 466214 का हा पिनकोड आहे दहीगावचा. जरा शोधून बघा गुगलमध्ये जाऊन. जबरदस्त अटॅक केलं श्री गणेश दहीगावने. प्रतीकने सुद्धा चौकार लगावला. कमलाकरने 19 धावा कुठल्या आणि अजून एक चेंडू आहे कारण पहिला 9 होता. बाप रे, म्हणजे हा पिनकोड नंबर 7 अंकी असणार आहे. जबरदस्त.
मस्त मुकाबला आणि या ठिकाणी धावांचा अजून पाऊस इनसाइड आउट लॉंग ऑफ डाव्या बाजूला जात असताना वाईडीत जात असताना झेल कॅरी नाही झाला त्या ठिकाणी. काय नजाकत त्या फटक्यामध्ये प्रतीकची बघितली आपण. प्रतीकने पाहिलं की कमलाकर एका बाजूला मोठा निबंध लिहितोय, मग मी एखादी कविता का लिहू नये. त्यांनी सुद्धा फटकांची सुरुवात केली आणि धावसंख्या जाऊन पोहोचली पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 26 जुलै सारखा पाऊस पडलाय आणि ज्यांच्यासमोर लक्ष येते 57 धावांचं जिंकण्यासाठी, म्हणजे अजून जिंकण्यासाठी 31 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 24. वाव डीजे मात्रे. सकाळी कसे खेळला, दुपारी कसे खेळत होता, आता तुम्हाला आता सकाळ दुपारपेक्षा श्रेष्ठ खेळ करावा लागणार आहे. दोन्ही संघांना आवाहन करतोय की दोन्ही संघातील हे 22 खेळाडू जीवाचं रान करतील आदर्श चषक जिंकण्यासाठी. आणि हा मुकाबला जिंकण्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे की त्यांच्यासमोर ही मॅच आता डू ऑर डायची स्थिती असणार आहे. आजचे सर्व सामने संपले, आता तुमच्यातला सामना जो रंगतोय तो तुम्हाला जिंकून दाखवायचा आहे मैदानामध्ये. पुढे सरसावले ओव्हर द हेड ऑफ बॉलर फटका मारत होता. चेंडू बॅटच्या कडेला लागत असताना शॉर्ट कव्हर झोनमध्ये इनफिल्डमध्ये कव्हर केला जातोय, फिल्डिंग केला जातोय आणि एका धावेने धावसंख्या फुलत असताना 27 धावा 7 चेंडूमध्ये कुठल्याच जणू काय असं म्हणायला हरकत नाही. एकूण 8 चेंडू लागले, एक स्क्वेअर होता परंतु एक षटक आणि एक चेंडू अशा या ठिकाणी आपण पाहतोय की चेंडू लागले 27 धावांसाठी. राऊंड द विकेट. चेंज ऑफ पेस बॅक ऑफ हँडचा वापर बॅकफुटला गेला, अपिश कट केल्या चेंडूला. डीप एक्स्ट्रा कव्हर झोनकडे जात असताना अजून एक चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. झाला आनंद चिंतामणी दिघे साहेब, ठाण्याचा ढाणा वाघ, ठाणे जिल्हा प्रमुख. खूप काय ज्यांना व्याख्या आपण म्हणू शकतो. 50 वर्षांच्या आयुष्यामध्ये ज्याने जीवाचं रान केलं, जनतेची सेवा करत असताना जे आपल्यातून निघून गेले, नक्कीच त्यांचं आपण वर्णन करू. या वेळेला बॅकफुटला गेले, शॉर्ट ऑफ गुडनेत होता, हाफ ट्रॅकर होता आणि झेलची दाट शक्यता. झेल टिपला जातोय, स्क्वेअर ऑफ द विकेट झेल टिपला गेला आणि प्रतीक हा फलंदाज बाद होतोय. थँक्यू डीजे. 27 जानेवारी 1951 रोजी जन्म झाला आणि तो जन्म कुठे झाला आनंद दिघे साहेबांचा, तर मुरुड जंजिरा किल्ल्यामध्ये जन्म झाला. फोर्टकडे, मुरुड जंजिरा फोर्टकडे. काय वेगळं काय म्हणावं. आणि त्यानंतर शिवसेनेमध्ये सामील झाले. जी शिवसेना 1966 पासून 19 जून 1966 पासून जी सुरू झाली, ते भगवं वादळ आलं आणि ठाणे जिल्हा पूर्णपणे सोपवला तो दिघे साहेबांच्या खांद्यावर. जिल्हा प्रमुख पद भेटल्यानंतर ठाण्यापासून वाडा मोखाड्यापर्यंत ज्यांनी अविरत कार्य केलं ते आपले आनंद दिघे साहेब. आणि ज्यांनी आपल्याला आणि ह्या ग्राउंडला सुद्धा ज्यांचा पदस्पर्श लागलाय तेच म्हणणार तो की ते आनंद दिघे साहेब. इथं टाळ्या असू द्या दिघे साहेबांसाठी. एकमेव धर्मवीर म्हणजे आनंद दिघे साहेब, ठाण्याचा ढाणा वाघ, ज्यांनी या ग्राउंडला सुद्धा पदस्पर्श केलं. आणि नक्कीच आपण मानतोय की ग्राउंड आज 32व्या वर्षामध्ये पदार्पण करतंय. त्यांचं आयुष्य 50 वर्षाचं होतं. 2001 आपण तो निघून गेले, एक अपघातीचं कारण झालं आणि साहेब आपल्यामधून निघून गेले 25 ऑगस्ट 2001 रोजी एका ॲक्सिडेंटमध्ये. दिघे साहेबांचं वर्णन करता करता टुर्नामेंट संपेल. बोला. आणि मल्हारी साहेबांना उचलून घेतलेला. येस मल्हारी भोईरला उचलून घेतलेला साहेबांनी. खूप काय बोलण्यासारखं आहे. ठीक आहे, उद्या वगैरे बोलूया आपण, मैदानामध्ये जाऊया आपण. बॅटची आतली कडा खालचा टोला चेंडू लागत असताना सिली मिड विकेट झोनकडे गोलंदाज स्वतः गेले आणि 1 धावेने धावसंख्या पुढे जात असताना अलगदपणे उडी मारत असताना जाऊन पोहोचले 32 वर. 32 ऑन द बोर्ड. 32 धावा धाव फलकावरती. ज्यांच्या समोर लक्ष येते 57 धावांचं, म्हणजे अजून 25 धावांची नितांत गरज आहे जिंकण्यासाठी. राऊंड द विकेट.
हलक्या हाताने दिशा दिली, फक्त स्टेअर केलं तो चेंडूला काढलं. लेदर क्रिकेट स्टाईलचा नजारा पाहता पाहता चेंडू गेला दीप थर्ड मॅन झोन कडे. 4 धावांसाठी ब्युटिफुल 4 रन्स, अति सुंदर चौकार. शिवसेना या 2 नावांमध्येच खूप काय दडलेलं आहे. ही 2 नावं घेतली की अंगावरती शारे उमटतात, रोमांच निर्माण होते, छाती चौगुणा होऊन जाते. अशी ही 2 नावं, धर्मवीर आणि शिवसेना. खूप मोठं कार्य साहेबांचं, परंतु आपल्यामधून निघून गेले 2001 साली. परंतु त्याने जे कार्य भूषवलं, स्वतःच्याच घराला जसं ऑफिसलाच घर केलं, ज्याला आनंद आश्रम असं नाव दिलं टिंबी नाक्यावर, आणि तिथे अनेक लोकांची गर्दी असायची, ओसंडून उरची गर्दी व्हायची. आणि मोठमोठं ज्यांनी सेवेचे कार्य केलं, त्यांच्या घरामध्ये गेलेली व्यक्ती कधीच रिकाम्या हाती येत नसायची, काहीतरी सेवा घडायचीच. प्रत्येक प्रश्नाला त्यांचं उत्तर असायचं आणि प्रत्येक अडचणीला ते सामोरे जाऊन अडचणी नक्कीच सोडवायचे असे आपले आनंद दिघे साहेब. आता या सामन्यामध्ये बघायचं कुठला संघ अडचणीमध्ये सापडणार आहे. फुल टॉस उडवला चेंडू उंच, लॉंग ऑन पोस्ट चेंडूच्या खाली अगदी आमच्या कमिटी बॉक्सच्या समोर झेल टिपला जातोय. दुसरा धक्का लागत असताना फलंदाज सचिन बाद ही जोडी जमली ती दुपारपासून, पण तो आता अखेरीस फोडली लवकरच म्हणू शकतो आपण. 2 बंधू आणि 1 फलंदाज बाद झाला. बंधू सचिन बाद, बॅक टू पॅव्हिलियन. पतन झालं. टार्गेट 57 धावांचं आहे. श्री गणेश दहिगाव संघापुढे सचिन बाद झाला. ह्या 2 बंधूंची जोडी सकाळपासून छान जमत होती, परंतु आता त्याला गोलंदाजाने लवकरच रस्ता दाखवला. गोलंदाज त्या ठिकाणी वैभव होता, ज्याने पहिल्याच चेंडूला अचूक निर्धारित केलं आणि झेल देण्यास भाग पाडलं सचिनला. परंतु मैदानामध्ये कमलाकर जोपर्यंत आहे ना, तोपर्यंत श्री गणेशच्या अशा उंचावलेल्या असेल याबद्दल सांगण्यास मला नक्कीच वावगं वाटत नाही. कारण कमलाकरने जे सकाळपासून खेळ दाखवला आहे तो पुणे जबाबदारीचा खेळ आहे. तो जबाबदारीने खेळतो आणि आपल्या संघाला पुढे घेऊन जात असतो. नवीन फलंदाज कमलाकरला जॉईंट होतोय, तो म्हणजे राजकुमार, मागच्या सामन्याचा शिल्पकार राजकुमार, ज्याने 3 विकेट घेतले होते आणि आल्या आल्या रिवर्सचा पवित्रा घेत असताना लेग स्लिप कव्हर करतोय विकेट किपरच्या डाव्या बाजूला. चांगलं कव्हरिंग, टाळ्यांचा गजर होतोय गोलंदाजसाठी, वैभवसाठी का नको, ज्यांनी चांगलं कार्य केलंय. कारण पहिल्या 2 षटकांमध्ये 36 धावांचा पाऊस पाडल्यानंतर विकेट अपेक्षित होती आणि ती मिळवली सुद्धा गोलंदाज वैभवने. आणि आपल्या संघासाठी कमबॅक करण्याची क्षमता, त्या क्षमतेने बॉलिंग करत असताना आपल्या बॉलिंग मार्गवरती राऊंड द विकेट जात असताना वैभव. चांगली ऍक्शन आहे, खेचून मारले, हाफ वॉली उचलून फेकून दिले, स्क्वेअर ऑफ द विकेट, षटकार. मध्ये दिला, पूर्णपणे आडवा आला होता, अक्रॉस द लाईन आला होता, चेंडूला आडवा आला आणि बरोबर चॅनलमध्ये घेतला, रडारमध्ये घेतला, बॅटच्या पट्ट्यात घेतला आपल्या भाषेमध्ये. आणि कॅमेरामॅनकडे त्या ठिकाणी चेंडू जात असताना फ्लॅट सिक्सर. धावसंख्या पोहोचवली आहे षटकाराने राजकुमारने 42 वर. 15-15चं समीकरण आले. लाऊड अपील होते मैदानामध्ये, चेंज ऑफ पेस केलं होतं. गुड लेंडचा चेंडू टप्पा पडला तर फ्लाय होऊन विकेट किपरच्या हातामध्ये. विकेट किपर अपील मागत असताना स्क्वेअर लेग पंचांकडून, हॅरी सरांकडून
ज्यांनी सांगितले आज त्यांचा शेवटचा दिवस आहे बहुतेक, पण तो पुन्हा येणार आहेत असं माहिती मिळते. 2 तारखेपर्यंत येतील ते नवीन वर्षामध्ये. त्यांना आपण भेटून पुढच्या वर्षी आणि नक्कीच भेटूया. 2.4 षटकं झाली प्रेक्षक हो, 42 धावा. चुरशीची लढाई आहे, क्वालिफायचा मुकाबला आहे. एका बाजूला श्री गणेश दहीगाव जो धावांचा पाठलाग करतोय, दुसऱ्या बाजूला विकास स्पोर्ट्स पवाळे. दोन्ही संघानेच मनं जिंकलेत प्रेक्षकांची. 10 किक लाईव्हच्या माध्यमातून ऑनलाईन प्रेक्षक सुद्धा आज स्क्रीन बंद करत नाहीयेत. आणि हा गोलंदाज बघा चेंडूला व्हेरिएट करतोय, बदलतोय, चेंडूला खाली ठेवतोय आणि आधी फ्लाय झाला आणि आता बघा चेंडूला खाली ठेवतो. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडूला काढलं, अँगल प्राप्त करतोय. त्याचं कारण क्रीजचा वापर करतोय रिलीज करत असताना जेव्हा तो राऊंड विकेट जात असतो. छोटा पुरा गोलंदाज आहे परंतु करामत बघा त्याची, चेंडूला फ्लाय करू शकतो आणि खाली सुद्धा ठेवू शकतो. जबरदस्त आहे. आपल्यातून कार्य होत असताना 3 डॉट काढले, 4 डॉट, 1 विकेटचं पतन, 1 षटकार वगळता. पण तो आता आडवा पुन्हा आला, चेस केलं फलंदाजाला, लाऊड अपील केली जाते. चेंडू तर हा एसटीच्या वरून गेलाय, लाऊड अपील केली. पंचांना पुन्हा त्या ठिकाणी संभ्रमात टाकलं ह्या दबावाने. दबाव पूर्ण प्रेशर. अपीलमध्ये उत्साह आत्मविश्वास किती होता ते पंच सांगतीलच. आणि आमचा ड्रिंक्समॅन सुद्धा मैदानात गेलेत. ह्या चेंडूच्या आधी धावसंख्या 42, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नॉट आउट, येस, ओके. मला वाटलं की तिसरे पंच मागतायत काय. ओके, हरकत नाही. चला, 3 षटकं समाप्त झाली. 3 षटकांत धावसंख्या श्री गणेश दहीगावची प्रेक्षक 42. आता येणारे चेंडू 12 आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. 12-15चं समीकरण आलेलं आहे मैदानामध्ये. आणि ड्रिंक्समॅन सुद्धा आमचे पोचलेले आहेत. आपण संधी देऊया DJ म्हात्रे सरांना. ते बघूया एम स्पोर्ट्स मुरबाड टी शर्ट्स पाहतोय. आणि आमचे सन्मानी अभिनंदनी भोईर साहेब, श्यामजी भोईर साहेब मान्यवरांना भेटत असताना छत्रपती ग्राफिक्स मुरबाड, हाय क्वालिटी. इथे आपण भेट दिली होती. आमच्या आयोजक मंडळाने विजिटिंग कार्ड दिलं होतं आणि जे कार्डची छपाई करणारे आमचे छत्रपती ग्राफिक्स केंद्रीय मंत्री राज्य कपिलजी पाटील साहेब, पंचायत राज मंत्री कपिलजी मोरेश्वर पाटील साहेबांना इथे आपण पाहतोय की शुभेच्छा दिल्या त्या 5 मार्चला वाढदिवसाच्या. हे 2 गोल्डमॅन येणार आहेत जे मित्र आहेत अभिमन्यू भोईर साहेबांचे. करोडोचे जे गोल्डमॅन आहेत, करोडोचे सोनं घालणारे आणि जे बिलियनर्स आहेत असं म्हणायला हरकत नाहीये. आणि आमचे सन्माननीय सरांचे लाडके सुभाष दादा पवार ज्यांचं स्पीच खूप छान असतं, गोटामजी पवार साहेबांचे सुपुत्र. तर चला 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 लवकर चला, फिल्डिंग फैलून घ्या. चला, सूर्यास्त होण्याच्या आधी आपल्याला सामना संपवायचा आहे आणि आपापल्या घरी पोहोचायचं आहे तुम्ही सर्वांनी सुरक्षितपणे. पण तो जिंकून जायचं आहे मैदान. विश्वास नांगरे साहेबांचं एक वाक्य आहे की मनाशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण झाल्याखेरीज मी संघर्षाचं मैदान सोडणार नाहीये, साखर झोप घेणार नाहीये. असा संकल्प करून पेटून उठा मैदानामध्ये. सोडू नका सामना. अजून 12 चेंडू, 15 धावांची गरज आहे. एक चांगला चेंडू, एक चांगला षटक सामना फिरवू शकतो. एक चांगला बॅटर, एक चांगला फटका, काही चांगले फटके सामना फिरू शकतात. बघायचं आपल्याला. एका बाजूला कमलाकर आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्कवरती असणार आहे कुमार, राजकुमार, कमलाकर अशी 3 तिहेरी लढत. 2 फलंदाज आणि एक गोलंदाज कुमार. समोरच्या एंडकडून येत असताना फिल्डिंग सजवली जाते. ऑन साईडला पहा, एक लॉंग ऑन आहे, एक डीप मिड विकेट आहे, एक डेबिट स्क्वेअर लेग आहे फॉरवर्ड रिझनकडे आणि एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग घेतलाय लेग स्लिपच्या माध्यमातून. ऑफ साईडला फ्लाइंग स्लिप आहे, बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि एक डीप कव्हरमध्ये फिल्डर तैनात. आणि एक लॉंग ऑफ ऑन साईडला पाहतोय आपण. लॉंग ऑनला चेंडू थोडासा हवेत होता काही काळ, फेकी झाली विकेट किपरकडे आणि पाहता पाहता तितक्या जोमाने, वेगाने आणि अजून धावा मिळत असताना ओव्हरथ्रोच्या माध्यमातून बॅकअप तुमचं नाही आणि तेच कारण ठरते. 3 धावा सक्सेसफुली पार केल्या या दोन्ही फलंदाजाने. एका बाजूला राजकुमार, दुसऱ्या बाजूला कमलाकर. जीवाच्या आकांताने प्रयत्न करतायत दहीगावचे श्री गणेशचे 2 सलामीचे फलंदाज नव्हे तर मधल्या फळीतील फलंदाज. सलामीला कमलाकर आला होता ज्याचा जोडीदार प्रतीक बाद झाला. त्यानंतर कमलाकरनी सचिनच्या सोबतीला चांगली भाऊबंदकी जपली, भागीदार रचण्याचा प्रयत्न केला. पण तो सचिन बाद झाल्यानंतर राजकुमार जॉईन झाला आणि राजकुमारने 4 डॉट जरी खाल्ले तरी सुद्धा एक षटकार खेचलाय त्याच्या बॅटमधून जो आपल्याला पाहायला मिळालाय, जो आता स्ट्राईकला असेल. धावसंख्या 45. 3 धावा आल्या म्हणजे आता 12 धावांची गरज आहे 11 चेंडूंमध्ये.
धावा वाचवाव्या लागतील, विकेटचं पतन करावं लागेल, पण तुम्ही चॅनलमध्ये चेंडू टाकून असं होणार नाहीये. विकेट टेकिंग बॉल कसा असावा, तुमचा ब्रह्मास्त्र वापरला पाहिजे, तुम्ही स्विंग केलं पाहिजे, तुम्ही टर्न केला पाहिजे, तुम्ही कटर टाकला पाहिजे. तुमच्या भारतातील सर्वोत्कृष्ट चेंडू टाकण्याची हीच तर वेळ आली आता मैदानामध्ये. तुम्ही चॅनलमध्ये चेंडू टाकले तर तुमच्यावरती सहज धावा घेतल्या जातील, जे आपण पाहतोय मैदानामध्ये. पुन्हा कमलाकर स्ट्राईकला, धावसंख्या 46 वर. 46 लॉस ऑफ 2 विकेट्स. गोलंदाज पुन्हा एकदा कुमार येतोय. हा चेंज ऑफ पेस. येस येस, असे फेरबदल केले पाहिजेत. बॅक ऑफ हँडचा वापर केला बरोबर, चेंडूची गती त्या ठिकाणी बदलली आणि चकवलं फलंदाजाला, म्हणू शकतो आपण बीट केलं. एकही धाव नाही, धावसंख्या स्थिर 46 वर. बघा इथे मजा घेत असताना आमचे स्क्रीनवरती व्यासपीठ दिसतंय, छोटं सगळी मंडळी आलेली, आणि हा झेलचा प्रयत्न करणं गरजेचं होतं, परंतु धावा अडवण्याचा प्रयत्न केला, शरीराने चेंडू अडवण्याचा प्रयत्न. त्या दरम्यान 2 धावा सक्सेसफुली. कमलाकर पाहतो खेळाडू कक्षाकडे की ज्याला आव्हान केलं जातं की तू सामना जिंकूनच यायचा आहे, तसा परत येऊ नकोस, हा प्रयत्न करतो कमलाकरांनी आवाज दिला जातोय. परंतु गोलंदाजाकडे सुद्धा कसब पाहिजे की ह्या कमलाकरची विकेट आली पाहिजे. मोठा अडसर जो विजयामध्ये आहे तो कमलाकर ठरू शकतो या सामन्यामध्ये. जी विकेट जर प्राप्त केली तर संजीवनी प्राप्त होईल, ती म्हणजे पवाळे संघाला. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, चेंडू हवेत आहे. आता मात्र झेल घेण्याचा प्रयत्न करेल का? येस, दॅट्स इट, झेल टेकन. कमलाकर बाद. मोठा धक्का लागतोय दहीगाव संघाला. माध्यमातून आपल्या प्रति पंढरपूर घडलंय गादिवलीचं, कायापालट झालाय. ते सन्मानी आपले महाराज बघा, कमलनाथ महाराज साहेबांच्या समोर झेल पकडला. ज्या महाराजांनी आमच्या स्पर्धेसाठी ते बक्षीस दिलेलं आहे, ते आमचे सर्वांचे कृपा आशीर्वाद देणारे कमलाजी महाराज साहेबांच्या कृपा आशीर्वादाने आपण ही स्पर्धा 32 वर्षामध्ये नेऊन ठेवली आहे. धावसंख्या 48. अजून धावांची गरज आहे, ती म्हणजे जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे, आणि चेंडू शिल्लक आहेत 7. 7-9चं समीकरण. पण तो जो गडी बाद झाला तो महत्वाची गोष्ट होती. कमलाकर बाद झाला मैदानामध्ये आणि एक वेगळी संजीवनी प्राप्त झाली. गोलंदाजाने ते करून दाखवले कुमार याने. फिक्र करता है क्यों यार, फिक्र से होता है क्या, आज कर ले फिर खुद पे भरोसा, देख फिर होता है क्या. स्वतःवरती भरोसा ठेवा, स्वतःवरती आत्मविश्वास ठेवा. स्वतःवरती विश्वास असेल तर चिमणी सुद्धा उडायचं सोडत नाहीये. तुम्हाला सर्व माहिती आहे, कारण गरुडा एवढा उंच उडता येत नाही, मग चिमणी उडायचं सोडत नाही का. तिला स्वतःचा विश्वास असतो की मी सुद्धा उडान घेऊ शकतो, उंची घेऊ शकतो, उडी मारू शकतो. ती तुम्हाला उडी मारायची मैदानामध्ये. आदर्श चषक सोडू नका. 4 षटकं समाप्त झाली. धावसंख्या 49. समीकरण 6 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. सूर्यनारायण उगवले नसते तर आकाशाचा रंग समजला नसता, आणि छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर खऱ्या अर्थाने हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता. जय शिवाजी, जय महाराष्ट्र. चला मैदानामध्ये शेवटचं षटक असणार आहे. तिन्ही पंचांचे आभार, सर्व टेनिस क्रिकेट लाईव्हचे आभार, टेनिस क्रिकेट नव्हे तर टेन क्रिक लाईव्हचे आभार.
10 क्लिक लाईव्ह पाहतोय आपण, ज्यांनी आज सुंदर कार्य केलं. सर्व स्कोररचे आभार, आमचे सन्मान्य सुनील पवार साहेबांचे आभार. आजचा दिवस सुंदर ज्याने पार पाडला, आणि आयोजकांचे सुद्धा आभार, आमच्या लाडक्या प्रेक्षकांचा आभार. चला आपण दोन्ही संघाचे आभार मानूया ज्यांनी सुंदर खेळ दाखवला आपल्या या शेवटच्या लढतीमध्ये. 6 चेंडू शिल्लक असताना चेंडू फ्लाय होते. व्हॉट अ मॅच! विकेटचं पतन, धक्का बसतोय या पहिल्या चेंडूवरती. गोलंदाज रोहित ऑन फायर. Around sixer, wow. टॉस, हल्दीराम फुल टॉस, उस पे लगा दिया सैमसन सिक्सर. बैट्समैन ने कर दिया कमाल, कमाल सिक्सर. और ये बन गया मोमेंट ऑफ द मैच, हॉटस्टार मोमेंट ऑफ द मैच. मी तर म्हणतो की बॅट्समन बनलाय टाटारी सफारी सारखा लिजंड सिक्सर. जबरदस्त. चेंडू द्या. धावसंख्या पोहोचवली डबल 5 वर. 55 धावा इथे उभ्या झाल्यात. डोळ्याचं पारणं फेडणारा षटकार खेचला. चेंडू काही झाला, फुटो हरो, तरी पण तुम्हाला नवीनच घ्यावा लागणार आहे. मॅच बॉल तुम्हाला शोधण्याची गरज नाहीये, लगेच तुम्हाला नवीन चेंडू प्रदान होईल, घ्यावाच लागेल. कंडिशन अप्लाय. चला मैदानामध्ये 4 चेंडूंमध्ये 2 धावांची गरज. एका फटक्याने भालचंद्र सर इथे मनसुबे उधळून लावले. असं वाटलेलं की सामन्यामध्ये पकड मजबूत केले, विकेटची प्राप्ती झाली होती, परंतु नाही. फलंदाज सुद्धा सांगतोय की आम्ही इकडे फिरायला आलो नाहीये, आम्हाला पण जिंकायचं आहे. त्याने खेचून दाखवला सिक्सर, आणि इथे पूर्णपणे मनसुबे उंचावले आपल्या दही गावचे. दुग्ध शर्करा, दुधात दही आणि त्यात साखर, असं म्हणायला हरकत नाहीये. दही गाव, देशमुखांचं गाव दही गाव. श्री गणेश म्हणायची वेळ आली, आणि गणेश बाप्पा कोणाला पावतील ते बघायचंय. विकास स्पोर्ट्स पवाळे इथे झुंज देणं आता भाग पडेल ज्यांना. सुपर ओव्हर झाली, स्कोर लेवल जातं सुपर ओव्हर असणार आहे. नो चेसिंग इज कंपल्सरी. बॅकफुटला गेला, कट केला, आवश्यकताच नाही बॉलाची पडली. मॅच विनिंग स्ट्रोक लगावला चौकार, आणि सामना समाप्त केलाय. श्री गणेश दहीगाव संघाने बाजी मारली. मॅन ऑफ द मॅच मिस्टर कमलाकर. वाव, अभिनंदन. 11 चेंडूमध्ये ठोकला ज्याने 29 धावा, आणि ते पुढचा प्रवास त्यांनी सुकर केला आपल्या दहीगाव संघाचा. एकमेकांना भेटायचे, हस्तांदोलन करा, शेक हँड करा, सांगा की आपण पुन्हा भेटू. दोघांनी चांगला खेळ दाखवला, दोघांचा आभार करतोय आम्ही, आणि अभिनंदन विजय संघ दहीगावचे कौतुक करतोय आम्ही विकास स्पोर्ट्स पवाळेचे. उद्याचे सामने प्रेक्षको पाहाच विसरू नका तुम्ही 10 क्लिक लाईव्हच्या माध्यमातून ऑनलाईन. जय हनुमान असोळे विरुद्ध साई समृद्धी मानिवली पहिला सामना. त्यानंतर वाघाची वाडी विरुद्ध कोंडे साखरे दुसरा सामना. त्यानंतर आदर्श 11 धानिवली विरुद्ध सार्वी 11 खोपिवली, आणि चौथा सामना रंगेल मोठ्या 11